नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मिळकतीच्या वादातून आज बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी बेळगावातल्या टिळकवाडी परिसरातील मंगळवार पेठेमध्ये एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गीता रणजित दावले गवळी वय 55 असं त्या हत्येमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मयत महिलेचे नाव आहे. मयत गीता हिचा दीर गणेश गवळी याने आज सकाळी 8च्या दरम्यान गीता यांच्यावर चाकूचे सपासप वार करून त्यांची हत्या केली. मिळकतीच्या वादातून सदर हत्या करण्यात आली असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार सांगण्यात येत आहे. मात्र या हत्येमुळे टिळकवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी गणेश गवळी याला टिळकवाडी पोलिसांनी तात्काळ अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. प्रसंगी घटनेचा पंचनामा करून मयत गीता यांचा मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे. मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे त्रस्त झालेल्या एका प्रामाणिक ऑटोचालक वडिलांनी बेळगाव किल्ला तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली. किरण मनगुतकर वय 54 असं आत्महत्या केलेल्या ऑटोचालकाचं नाव आहे. किरण यांनी एका वर्षापूर्वी आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले होते. याकरिता त्यांनी कर्ज घेतलं होतं. प्रामाणिक व शांत स्वभावाचे किरण हे सर्वांसोबत सौहार्दपूर्ण वागणूक ठेवत होते. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते ऑटो स्टँडवर आपली रिक्षा लावण्यास येत नव्हते अशी माहिती त्यांचे सहकारी ऑटोचालक बसवराज यांनी दिली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी कर्जाच्या तणावामुळे हे पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती. मार्केट पोलीस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत सवलती मिळाव्यात अशी मागणी सीमावर्ती भागातील समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी पाठवण्यात आलेल्या या निवेदनात कोंडुस्कर यांनी नमूद केलं आहे की 865 मराठी गावांमध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया, आरक्षण व वसतिगृह सवलती मिळाव्यात. त्यांनी पुढे स्पष्ट केले की 2026 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच पीजी आणि पीएचडी अभ्यासक्रमांमध्ये 10 ते 25% सवलती मराठी भाषिक विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात. तसेच 3 वर्षांची वसतिगृह सवलत आणि प्राथमिक शिक्षणाच्या संधी देखील मिळाव्यात अशी ठाम मागणी त्यांनी केली. मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक मदत आवश्यक असून शासनाने याची गांभीर्याने दखल घेत लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलावीत अशी अपेक्षा कोंडुस्कर यांनी व्यक्त केली आहे. गेल्या 70 वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक नागरिक कर्नाटक सरकार आणि प्रशासनाच्या भाषिक अन्यायाचा बळी ठरत आहेत असा गंभीर आरोप युवा समिती सीमा भाग बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की कर्नाटक प्रशासन केवळ कन्नड भाषेची सक्ती करत नाही तर लोकशाही मार्गाने केलेल्या भाषिक मागण्यांनाही दडपण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांना लक्ष्य केलं जातं. युवा समितीच्या म्हणण्यानुसार काही तथाकथित कन्नड संघटनांच्या दबावाखाली मराठी भाषिक समाजात दहशत निर्माण केली जात असून सीमा लढ्यात सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना सातत्याने वेठीस धरण्यात येत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे गणेश विसर्जन मिरवणुकीत जय जय महाराष्ट्र माझा हे गीत वाजवल्याच्या कारणावरून 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच बेळगाव महापालिकेच्या सभागृहात मराठीच्या मागणीसाठी आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांचे सभासदत्व रद्द करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. या प्रकारामुळे सीमा भागातील मराठी नागरिकांवर अन्याय आणि भाषिक दडपशाही वाढत आहे असा इशारा समितीने दिलाय. या परिस्थितीकडे केंद्र व महाराष्ट्र सरकारने लक्ष देऊन सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालावा अशी मागणी युवा समितीने केली. यावेळी समितीचे अध्यक्ष शुभम शेळके तसेच अशोक घगवे, राजू पाटील, सूरज जाधव, साईराज कुकजी, दिगंबर खामले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
जगदीप धनखड यांच्या अधिवेशन काळातच अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती पदासाठी काल मतदान झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते. एकूण मतदान 768 झाले होते, परंतु 15 मते अवैध ठरली आहेत. सीपी राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, तर बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली. एनडीएची मतं वाढल्याने इंडिया आघाडीला मोठा सुरुंग लागला आहे. सीपी राधाकृष्णन यांची भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली असून या महत्वाच्या निवडीबद्दल देशभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यानिमित्त केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांनी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान माजी आमदार संजय पाटील म्हणाले की राधाकृष्णन यांचा सार्वजनिक जीवनातील अनुभव, राष्ट्रनिष्ठा आणि सेवाभाव निश्चितच भारताच्या लोकशाही व्यवस्थेला अधिक बळकटी देईल. राधाकृष्णन यांनी राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात केलेलं योगदान उल्लेखनीय असून त्यांनी पार पाडलेल्या जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धतीमुळे त्यांच्यावर ही उच्च जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशाच्या लोकशाही मूल्यांची जपणूक आणि सर्वसमावेशक विकासासाठी ते प्रभावी नेतृत्व देतील असा विश्वास मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केला. या निवडीमुळे देशाच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात आनंदाचं वातावरण असून राधाकृष्णन यांच्या कार्यकाळात देश नव्या उंचीवर जाईल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली गृह कार्यालय कृष्णा भवन येथे वसतिगृह विभागाच्या प्रगतीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरात वसती विभागाद्वारे राबवण्यात येत असलेल्या कामांचा आणि आगामी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विविध महत्वाच्या सूचना आणि मार्गदर्शक सूचना दिल्या. वसतिगृह योजनांच्या अंमलबजावणीत वेग आणावा, तसेच गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा फायदा वेळेत पोहोचवावा असे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. या आढावा बैठकीत वसती विभागाचे मंत्री जमीर अहमद खान, मुख्यमंत्री यांचे राजकीय सचिव नसीर अहमद, अपर मुख्य सचिव अंजुम परवेज तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. राज्यात वसती विभागाद्वारे सुरू असलेल्या आवास योजनांच्या अंमलबजावणीचा गतिमान आढावा घेतला जात असून जनतेच्या हितासाठी अधिक प्रभावी पद्धतीने कामे पार पाडावीत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. धारवाड येथे नुकतेच संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमेच्या विशेष कार्यक्रमात बेळगावातील डॉक्टर रमेश गंगूर यांना डॉक्टर बसवराज स्वामी नंदकन्नड आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जगद्गुरू रेवण सिद्धेश्वर विद्यापीठ पुरस्काराने सन्मानित करून गौरवण्यात आले आहे. गेल्या 30 वर्षांपासून MY गंगूर इंटरनॅशनल फाउंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर गंगूर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय प्राचीन शास्त्रांचा प्रचार व प्रसार केला आहे. त्यांच्या फाउंडेशनमार्फत ध्यानधारणा, मानसिक आरोग्य व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जातं. त्यांचे कार्य शिक्षण, संशोधन व पुरातत्व क्षेत्रातही मोलाचं आहे. या कार्यक्रमाला कर्नाटकातील बेंगळूर, हसन, म्हैसूर, बागलकोट, विजयपूर, बेळगाव आणि धारवाड येथील विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉक्टर गंगूर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राहुल जारकीहोळी जर बेळगाव मतदारसंघातून बीडीसीसी बँकेच्या संचालक पदाची निवडणूक लढवत असतील तर मी त्यांचे मनापासून स्वागत करीन आणि त्यांच्या विजयासाठी पूर्ण पाठबळ देईन असे प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी सायंकाळी केले. त्या पत्रकारांशी संवाद साधत असताना बोलत होत्या. चन्नराज हट्टीहोळी यांच्याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की चन्नराज हट्टीहोळी हे स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्यांनी बीडीसीसी बँकेच्या निवडणुकीतून माघार का घेतली याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही. याचे स्पष्टीकरण त्यांनी किंवा सतीश जारकीहोळी यांनीच द्यावं. बीडीसीसी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य राजकीयदृष्ट्या महत्वाचं मानलं जात आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील नागरी भाग बेळगाव महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी
बेळगावचे खासदार व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची दिल्लीत भेट घेतली। या बैठकीत संरक्षण मंत्रालयाच्या या संदर्भातील आधीच्या आदेशांचा उल्लेख करत खासदार शेट्टर यांनी मागणी केली की कॅन्टोन्मेंटच्या नागरी भागाचे महापालिकेत तातडीने विलीनीकरण करण्यात यावे। त्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलावीत असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। खासदार शेट्टर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कॅन्टोन्मेंटमधील नागरी भागातील रहिवाशांना महापालिकेच्या माध्यमातून पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता यासारख्या मूलभूत नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे मिळू शकतात। त्यामुळे ही हस्तांतरण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे। या मागणीमुळे कॅन्टोन्मेंटच्या नागरी भागातील हजारो रहिवाशांच्या दीर्घकाळच्या प्रतीक्षेला गती मिळण्याची शक्यता आहे। 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची। सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना। 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। फक्त सभासदांकरिता। नियम व अटी लागू। गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत विचारलेल्या प्रश्नावर महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले की आतापर्यंत लाभार्थ्यांना सर्व देय रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम ही लवकरच दिली जाईल। यावेळी भाजपवर टीका करत त्यांनी म्हटले की महाराष्ट्रात लाडकी बहीण म्हणत महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी 2 महिने 2,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले, मात्र नंतर ती रक्कम 1,500 रुपयांवर आणली। आम्ही जे सांगतो ते प्रत्यक्षात करतो, फसवणूक करत नाही। नागरिकांनी स्वतः तुलना करून पाहावी असं आवाहन त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलं। गांजा सेवन करताना 2 तरुणांना माळमारुती पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई सोमवारी दिनांक 8 व मंगळवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली। प्रज्वल प्रभाकर राठोड वय 19 राहणार वीरभद्रनगर याला सोमवारी रात्री 11 वाजता वड्डरवाडी परिसरात गांजा सेवन करत असतेवेळी अटक करण्यात आली। पोलीस निरीक्षक जे.एम. कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई पार पडली। त्याचप्रमाणे आकाश गाडीवड्डर वय 19 राहणार दुर्गादेवी कमान नजीक वड्डरवाडी बेळगाव यालाही मंगळवारी दुपारी 1 वाजता गँगवाडी सर्कलजवळ गांजा सेवन करतेवेळी पोलिसांनी रंगेहात पकडले। दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधितांवर एनडीपीएस कायदा लागू करून माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। केंद्र सरकार देशभरातील फेरीवाल्यांना आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहेत। पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना आता अटल पेन्शन योजनेचाही फायदा घेता येणार आहे। या निर्णयामुळे 50 लाखांहून अधिक विक्रेत्यांना विना हमी 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळण्यासोबतच वयाच्या 60 वर्षांनंतर नियमित पेन्शनची सोयही होणार आहे। पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणचे अध्यक्ष एस रमण यांनी या संदर्भात माहिती दिली। पीएम स्वनिधी योजना देशातील एक मोठी यशस्वी कथा असल्याचं ते म्हणाले। या योजनेअंतर्गत कर्ज घेतलेल्या 82% लाभार्थ्यांनी कर्जाची परतफेड केली आहे। यामुळे त्यांच्यासाठी क्रेडिट सोसायटी विकसित झाली असून अटल पेन्शन योजनेचा लाभ 50 लाखांहून अधिक पीएम स्वनिधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। शिरसी तालुक्यातील बेन्नेहळे प्रवाहात 2 विद्यार्थी वाहून गेल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। यापैकी एका विद्यार्थ्याची सुखरूप सुटका करण्यात आली असून दुसरा विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे। शिरसी येथील फॉरेस्ट कॉलेजमधील 4 विद्यार्थी सहलीसाठी बेन्नेहळे परिसरात गेले होते। यावेळी होसपेट येथील श्रीनिवास हा प्रवाहाजवळ पाय धुत असताना पाण्यात पडला। त्याला वाचवण्यासाठी विजयनगर जिल्ह्यातील हुबीन हडगलीचा राहुल नाईक पाण्यामध्ये झेपावला, मात्र दोघेही प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेले। तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं। अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने श्रीनिवासला एका खडकामागे अडकलेल्या अवस्थेत सुखरूप बाहेर काढण्यात आलं। त्याच्या पाठीला दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी त्याला हुबळीतील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दरम्यान राहुल नाईक याचा अद्याप काहीही थांगपत्ता लागलेला नाही। पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक स्वयंसेवक यांच्याद्वारे शोध मोहीम सुरू असून पर्यटकांनी काळजी घेणं आवश्यक असल्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। कर्नाटक सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शिक्षण मॉडेलची दखल आता केंद्र सरकारनेही घेतली असून
या कामगिरीचं कौतुक करण्यात आलं आहे अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेळगावातील सुवर्णसौध येथे पार पडलेल्या विभागीय प्रगती परीक्षण बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आमचा विभाग म्हणजे केवळ योजना अंमलबजावणी करणारा नव्हे, तर सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्याचे कार्य करणारा विभाग आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी झालेल्या बैठकीत बालकांचे शिक्षण, पोषण, महिला व बालकल्याण, गृहलक्ष्मी योजना, बालविवाह निर्मूलन, पॉक्सो प्रकरणांची स्थिती, दिव्यांग लाभार्थ्यांसाठीच्या योजना यावर सविस्तर आढावा घेण्यात आला, अशी माहितीही त्यांनी दिली. हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले की केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांमध्ये सुसंगती राखत शासनाच्या कल्याणकारी उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे. म्हैसूर दसरा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी लेखिका बानू मुस्ताक यांना निमंत्रण दिल्यामुळे राज्यभरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून हिंदू संघटनांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हमारा देश संघटना यांच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देऊन तात्काळ हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली. विजयादशमी हा हिंदू धर्मियांचा परंपरा समृद्ध आणि धार्मिक भावनांशी जोडलेला सण असून त्याच्या उद्घाटनासाठी हिंदू परंपरेचा सन्मान करणाऱ्या व्यक्तीचीच निवड व्हावी अशी संघटनांची भूमिका आहे. बानू मुस्ताक यांनी याआधी हिंदू श्रद्धा आणि परंपराबाबत वादग्रस्त विधाने केली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय. राज्य सरकारने हा निर्णय घेऊन जनभावना आणि धार्मिक संवेदनशीलतेचा अपमान केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. राजकीय फायद्यासाठी धार्मिक सणांचा वापर केला जातो असा आरोपही संघटनांनी केला. विजयादशमीसारख्या महत्वाच्या सणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंदू संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडूनच व्हावं अशी मागणी करत बानू मुस्ताक यांना दिलेलं निमंत्रण तात्काळ रद्द करण्याची विनंती सरकारकडे करण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे यंदाही भव्य दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येत असून येत्या 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान शहरात जय भवानी जय शिवाजीच्या गजरात दौड काढण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत या आयोजनाची प्राथमिक रूपरेषा ठरवण्यात आली. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत शहरातील विविध भागातून 11 दिवस दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. धार्मिक जागृती आणि संस्कृती संवर्धनासाठी ही दौड प्रेरणादायी ठरणार असून या माध्यमातून धर्मप्रसारक वक्ते आणि स्वराज्य रक्षक मावळ्यांचे वंशज बेळगावमध्ये उपस्थित राहणार आहेत. बैठकीत कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी दुर्गामाता दौड आयोजित करण्यामागील संकल्पना आणि उद्देश यावर प्रकाश टाकला. दरवर्षीप्रमाणे यंदाही नियोजनबद्ध आणि अनुशासित पद्धतीने ही दौड घेण्यावर भर देण्यात आला. बेळगाव शहरात काढली जाणारी ही दौड राज्यातील सर्वात मोठी असल्याने सुरक्षेपासून ते शिस्तबद्धतेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकांच्या नेमणुकीत कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहील आणि जर कुठेही गैरप्रकार आढळले तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला आहे. मंगळवारी बेळगावमध्ये झालेल्या विभागीय विकास आढावा बैठकीत मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नेमणूक ही गुणवत्तेच्या आधारेच होणार असून त्यात कोणताही राजकीय अथवा वैयक्तिक हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही, असे त्या म्हणाल्या. अंगणवाडी योजना सुरू होऊन यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत असल्याने सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे. सध्या 80% अधिक अंगणवाड्या खासगी नर्सरींपेक्षाही अधिक प्रभावीपणे कार्यरत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. मुलांना पोषण, आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने योग्य सुविधा अंगणवाड्यांमधून दिल्या जात आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये मुलांना अधिकाधिक प्रमाणात दाखल करावे, असे आवाहनही त्यांनी पालक व समाजाला केले. भारत विकास परिषदेतर्फे संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात गुरुवंदना छात्र अभिनंदन हा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध शाळांतील 25 उत्कृष्ट शिक्षकांना मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 50 विद्यार्थ्यांना उत्कृष्ट छात्र पुरस्काराने गौरवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत भाषण केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी परिषदेच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक सेवांचा आढावा मांडला. प्राचार्य व्ही एन जोशी यांनी गुरुवंदना कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. यावेळी सरस्वती गर्ल्स हायस्कूल, लवडेल सेंट्रल स्कूल, ठळकवाडी हायस्कूल, एमव्ही हेरवाडकर स्कूल आणि इतर अनेक शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य सरकारने नुकतेच घोषित केलेले अंतर्गत आरक्षणाचे नवे वर्गीकरण अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप करत भोवी वड्डर समाजाने स्वतंत्र आरक्षणाची मागणी आज आयोजित पत्रकार परिषदेत केली. सदर निर्णयाविरोधात समाज बांधवांनी प्रशासनाकडे लेखी आक्षेप आणि विनंती अर्ज सादर केला आहे. भोवी वड्डर समाज हा मोठा आणि विस्तृत समाज असून या समाजात 101 हून अधिक पोट जाती आहेत, ज्यामध्ये 63 जास्तीच्या जातींचा समावेश होतो. मात्र सरकारने त्यांना फक्त 5% अंतर्गत आरक्षणातच मर्यादित ठेवलं असून हे पूर्णतः अन्यायकारक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. मागील आरक्षण रचना रद्द करून भोवी वड्डर समाजासाठी स्वतंत्र अंतर्गत आरक्षणाचे पुन्हा पुनरावलोकन करावं, तसेच या समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचा विचार करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील रस्ते व महामार्ग विकास कामांना गती देण्यासाठी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित रस्ते प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार शेट्टर यांनी बेळगाव जिल्ह्यातील काही महत्वाच्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मंत्र्यांचे लक्ष वेधले आणि तातडीने निधी उपलब्ध करून कामांना गती देण्याची मागणी केली. तसेच महामार्गांवर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचीही मागणी त्यांनी केली. नितीन गडकरी यांनी संबंधित प्रकल्पांची माहिती घेऊन तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रियेत मदत केली जाईल असे आश्वासन दिले. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार रस्त्यांचा लाभ मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. टिळकवाडी परिसरातील रॉय रोड, रानडे रोड, आगरकर रोड तसेच नेहरू रोड येथे वाहतूक पोलीस विभागासोबत संयुक्त तपासणी करून अनधिकृतपणे रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान अनेक वाहने अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवण्यात आल्याचं आढळून आलं. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर बेळगाव वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 4 वाहने हटवली असून उर्वरित वाहनांवर येत्या 2 दिवसात कडक कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली. स्थानिक नागरिकांनी आपल्या राहत्या अपार्टमेंटमधील पार्किंग ठिकाणी आपली वाहने पार्क करण्याचे आवाहन करण्यात आले असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती प्रशासनाने केली आहे. बेळगावातील माधवपूर वडगाव येथील पहिला बस स्टॉप हा नेहमीच गर्दीचा आणि वाहतूकदृष्ट्या अतिशय महत्वाचा बिंदू असून येथे वारंवार अपघात घडत आहेत. या अपघातांच्या मालिकेला आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत बेळगाव ट्रॅफिक पोलिसांकडे लेखी निवेदन सादर केले. समाजसेवक एलोजीराव पवार, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, सुभाष देसाई आणि आनंद शहापूरकर यांनी एकत्र येत ट्रॅफिक पोलीस सीपीआय बसनगोडा पाटील यांना निवेदन दिले. या निवेदनात बस स्टॉपजवळ स्पीड ब्रेकर बसवणे तसेच ऑटो रिक्षांच्या अनियमित पार्किंगवर नियंत्रण ठेवणे याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यावर त्वरित प्रतिसाद देत रहदारी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी लवकरच योग्य ती कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजले जातील असे आश्वासन दिले. या पुढाकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून भविष्यातील अपघातांना आळा बसेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. हिंदवाडी घुबंडमाळ मारुती मंदिराजवळील सखल भागाकडे येणाऱ्या पाण्याच्या सांडपाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जशीच्या तशीच आहे. ही बाब महापौर मंगेश पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी बुधवारी सकाळी वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याजवळून शहापूरकडे जाणाऱ्या मार्गावर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते आणि अधिकाऱ्यांसोबत सांडपाण्याच्या समस्येची पाहणी केली. घुबंडमाळ मारुती मंदिराजवळ आदर्श विद्यामंदिर शाळेच्या जवळ मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचत होते. त्याच ठिकाणी जलवाहिनीही नेहमी गळतीस बाधित होते. या दीर्घकालीन समस्येवर महापौरांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. महापौरांच्या जाणीवपूर्वक पाहणीमुळे स्थानिक नागरिकही समाधान व्यक्त करत आहेत.
आणि या समस्येवर तत्परतेने काम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.